तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आसामला पुराचा मोठा फटका बसलाय। मात्र या वेळेला आलेला पूर हा गेल्या 4 दशकात पाहिलेलाही नाही अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही संपूर्ण आसाममधूनच नव्हे तर भारतभरातून पुढे येते। आसाम राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले। पुराचा फटका बसलेल्या लोकांची संख्या ही अंदाजे 5.5 लाखांच्या घरात आहे। 27,000 हेक्टर शेती पिकांना याचा प्रचंड फटका बसलाय। शिवसागर, गोलाघाट, चराईदेव, जोरहाट, नगाव, कामरूप या जिल्ह्यांना पुराचा प्रचंड फटका बसलाय। मालमत्तेचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आसामच्या सर्वपक्षीय खासदारांनी नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। आसामला मोठी आर्थिक मदत करावी असा आग्रह आसामच्या खासदारांनी पंतप्रधानांकडे केलाय। तर या पुराचे काही अतिशय हृदयद्रावक असे दृश्यही समोर आली आहे। सरकारच्या बरोबरच विविध सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कामाला सुरुवातही केलेली आहे। आणि आता एक नजर टाकणार आहोत तुमच्या आमच्या जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या बातम्यांवर। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 ऑक्टोबरला बारामतीत येण्याचं आमंत्रण दिलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामती इथे विद्याप्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण करण्यासाठी मोदींना आमंत्रण मिळाले अशी माहिती आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये लोटे एमआयडीसी मधील कोका कोला कंपनी विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या 1.5 महिन्यांपासून 8 ते 10 स्थानिक कामगारांना कंपनीने कामावरनं कमी केलंय। या संदर्भात भाजप नेते वैभव खेडेकर यांनी कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारलाय।